कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी माफी मागतो जावई बापू, म्हणजे पारूच्या वतीनं मी हात जोडतो। तुम्ही माफी मागून काय होणार आहे? तिनं माफी मागायला पाहिजे ना माझी। आणि मला सांगा, कुठली नवरी मुलगी असं वागते? तिचा नवरा तिच्याशी काहीतरी बोलतोय, तिला सांगतोय, तिला अडवतोय, तर हिने सरळ सरळ मला उडवून लावलं, अपमान केलाय तिने माझा। हे 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 संस्कार केले तुम्ही तिच्यावर? हा? आणि आता तिचं लग्न ठरलंय, तिचा होणारा नवरा तिच्या बरोबर आहे, तर हिचा आपला आदित्य सर मला हे आवडलेलं नाहीये। नाही म्हणजे तुम्ही जे बोलताय ना तो मुद्दा अगदी बरोबर आहे, पण पारून मुद्दाम नसेल केलं ना। हो, हे तुम्ही आता म्हणताय, इकडे नव्हतात ना तुम्ही, तिथे असतात तर कळलं असतं। आणि मला सांगा, तिच्यासाठी तिचा नवरा महत्वाचा आहे की नाही? आहे की नाही? असायला पाहिजे। आहे ना? मग जर मी तिला सांगतोय की ही नोकरी सोड, हा जॉब करू नकोस, तर तिने माझं ऐकायला नको? पाहिजे पाहिजे। कसं तरीच वाटायला लागलंय मला हे सगळं आता। नाही, मला वाटलं होतं तुमची मुलगी अगदी साधी, सरळ, सुसंस्कारी असेल, पण नाही। काय बोलू ना हेच कळत नाही मला। मी काय म्हणतो जावई बापू, झालं ते झालं, म्हणजे पारूनी मुद्दाम नाही केलं हो। म्हणजे इकडं अर्जंट काम निघालं नसतं ना तर ती आलीच नसती। माझी पारू तशी नाही हो। तशी नाहीये? मग कशी आहे तुमची पारू? नाही, आम्ही अजून एकमेकांना ओळखलेलंच नाहीये, एकमेकांना धड बघितलेलंही नाहीये। बा, कशी दिसतीये मी? काय झालं? मी चांगली नाही का दिसत? नाही ग बाळा, ते तू एकदम नजरेसमोर आली, काही बोलायला सुचत ना मला। विचारात पडलो, कुठली राजकुमारी मला बा म्हणते म्हणून। येड्यासारखा बघत राहिलो तुझ्याकडे। राजकुमारी म्हणजे भाऊ, चांगली दिसते ना मी? ए अनुबा, देवी आईची कापडानं दागिने शोभतात का रे मला? शोभतेत शोभतेत, अगदी अगदी माझ्या देवी आई सारखीच दिसतेस तू। पारू, अगं उशीर होतोय। आले आले बा, येते। तर हे असं फुकटचं आणि अस्सल सोनं अंगावर घालून कुठली भिकारी बाई राणीच दिसणार। एकदा तुझं लग्न होऊ दे माझ्याशी, मग बघ तुला कशी लायकीत आणतो ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।